जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर हे 10 पदार्थ अजिबात खाऊ नका। पहिलं म्हणजे लिंबू, यामुळे छातीमध्ये जळजळ वाढू शकते। दुसरं म्हणजे टोमॅटोची ग्रेव्ही, त्यामुळे ऍसिडिटी अजून वाढू शकते। तिसरं म्हणजे गोड पदार्थ, गोड पदार्थ पचायला जड असतात आणि ते व्यवस्थित पचले नाही तर पुन्हा ऍसिडिटी वाढू शकते। चौथं म्हणजे तळलेले पदार्थ, तळलेले पदार्थ देखील पचायला जड असतात। भूक कमी असेल अशामध्ये जर असे पदार्थ खाल्ले तर तुम्हाला ऍसिडिटी अजून वाढू शकते। पाचवं म्हणजे तिखट पदार्थ, तिखट पदार्थ हे ऑलरेडी पित्त वाढवणारे आहे आणि त्यामुळे ऍसिडिटी अजून वाढू शकते। सहावं म्हणजे कडक चहा किंवा कॉफी, कॉफी आणि चहामध्ये असलेलं कॅफिन, टॅनिन हे आपलं पित्त वाढवायला कारणीभूत आहेत, त्यामुळे तुमची ऍसिडिटी वाढू शकते। सातवं म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स, पनीर आणि चीज हे पचायला जड असतात, त्याचा भार आपल्या पचनक्रियेवर येतो आणि ते व्यवस्थित न पचल्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते। आठवं म्हणजे सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स, हे सगळे पदार्थ जास्त शुगरी असतात आणि ते तात्पुरते ऍसिडिटी कमी होते असं वाटतं, परंतु ऍक्च्युली ते आपली ऍसिडिटी वाढवतं, कारण की आपला पीएच बॅलन्स बिघडतो आणि त्यामुळे ऍसिडिटी वाढते। लोणचे, जर तुम्ही जास्त प्रमाणात लोणचे खात असाल तर तुमची ऍसिडिटी वाढू शकते, कारण की लोणच्यामध्ये तिखट, मीठ, मसाले जास्त प्रमाणात असतात जे आपली पित्त वाढवायला कारणीभूत ठरतात। आणि 10वं म्हणजे कच्चा कांदा, कच्चा कांदा खाल्ल्यामुळे सुद्धा ऍसिडिटी वाढते। ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना उष्णतेचे विकार आहेत किंवा उन्हाळा आहे आणि तुमची पित्त प्रकृती आहे, अशामध्ये जर तुम्ही कांदा खात असाल आणि उपाशीपोटी कच्चा कांदा खात असाल तर तुमची ऍसिडिटी वाढू शकते। जर तुमची ऍसिडिटी वारंवार वाढत असेल तर तुम्ही आधी आपली पचनक्रिया दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटी होऊन छातीमध्ये जळजळ होत असेल, घशामध्ये जळजळ होत असेल, पोटामध्ये जळजळ होत असेल तर रोज सकाळी तुम्ही 1 ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचा ज्येष्ठ मधाची पावडर टाकून प्यावं, त्यामुळे जळजळ कमी व्हायला मदत होते।